कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुवृत्त ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. गव्हाणी घे जन्मव्योमी, दाताती दैत्याजला. गौरव मान देवाला, शांती असो पृथ्वीला. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुवृत्त ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. राणी कसा तो उपाशी, तेही कथा मजला. भेटती दुष्ट तयासी, मोहिती तै निश्चला. कष्टी श्रमी भागलेला, लोकी तरी तो फिरे. दीनदरिद्री सदाही, जागाल त्यास उरे. येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. गोड सुवृत्त ते सांगा, उत्सुक मी ऐकवा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे कृपेच्या सिंहासनापुढे. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे उत्पत्ती याचा 18वा अध्याय 22 ते 33 ही वचने. आजचे विशेष वचन: तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी. पहिले तिमोथेय 2 अध्याय 1 वचन. प्रत्येक देवाचे लेकरू हे त्याच्यासमोर लोकांसाठी रदबदली करणारा याजक आहे. जेव्हा ही गोष्ट विसरतो तेव्हा आम्ही प्राथमिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो. मग आम्ही कशासाठी प्रार्थना करावी? पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करावी. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. आमच्या प्रार्थना सर्व लोकांसाठी असाव्या. आमच्यामध्ये वैश्विक दर्शन असावे. पौल रोमकरास पत्र 10वा अध्याय 14वे वचनामध्ये विचारतो, घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? तेव्हा पहिले तिमोथेय 2 अध्याय 1, 3 आणि 4 यावर आधारित आपण असे म्हणूया का, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही तर त्यांचे तारण कसे होईल? दुसरे म्हणजे देवाच्या लोकांमध्ये संजीवन यावे व त्यांची पुनःस्थापना व्हावी म्हणून आपण प्रार्थना करावी. पूर्वी जशी देवाची मंडळी होती तशी आजची नाही. तसेच आता जी मंडळी आहे ती जशी असायला हवी तशी नाही. एकंदरीत आपण मागे पडलो आहोत व पूर्वीचे वैभव गमावून बसलो आहोत. आज बहुतेक मंडळांची अशीच परिस्थिती आहे. प्रकटी 2 व 3 मध्ये 7 पैकी 5 मंडळांना ख्रिस्ताने दोष लावला आहे, ज्या आजच्या मंडळाचे दर्शक आहेत. पहिली मंडळी इफिस येथे ख्रिस्त या 7 समयामधून चालत होता. पण लवदिकिया मंडळीमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला दिसून येते की ख्रिस्त उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. हे केवळ आत येण्यासाठी.
मंडळींमध्ये प्रभूची उणीव कधीच भासत नाही, तर ती आपले कार्य करीत राहते. ती म्हणते, प्रभू पुन्हा एक वार आम्हाला संजीवर देणार आहेस का? स्तोत्र 85:6. संदेष्टा योएल शेवटच्या काळाला उद्देशून म्हणतो, सर्व संदेष्ट्यांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रार्थना करावी. आपण संजीवनाबद्दल पुष्कळ उपदेश केला आहे आणि पुष्कळ लिहून प्रसिद्धही केले आहे, पण त्याकरिता पुरेशी प्रार्थना केली नाही. म्हणूनच संजीवन रेंगाळलेले आहे. आजारी मंडळी मरण्याच्या पथास लागलेल्या जगाला वाचवू शकत नाही. आपल्या प्रार्थनेच्या यादीमध्ये संजीवनास प्रथम स्थान देऊया. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या विश्वासणाऱ्यांच्या सहवासात आपण राहतो किंवा काम करतो त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. एका स्थानी मंडळीतील किंवा सहभागितेतील सदस्यांना हे लागू आहे. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून एकमेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. याकोब 5:16. एकमेकांना सहज भेटणे व हातात हात देणे एवढ्याने काम होणार नाही. तुमच्या विश्वासू सोबत्याला प्रार्थनेद्वारे देवाच्या सिंहासनापुढे नियमित ठेवा. आम्ही स्वतंत्र नाही, तर आम्ही एकमेकावर अवलंबून आहोत. केवळ आमच्या स्वतःच्या प्रार्थनेने काम होणार नाही. येशूला वाटत होते की त्याच्या शिष्यांनी त्याच्यासोबत जागे राहून प्रार्थना करावी. पौलानेही विश्वासणाऱ्यांना विनंती केली की त्यांनीही त्यांच्यासोबत कळकळीने प्रार्थना कराव्यात. प्रभूच्या प्रार्थनेत आपण माझ्यासाठी न म्हणता आम्हासाठी म्हणतो हे लक्षात घ्या. आपण प्रार्थना करू. स्तुतीस योग्य, भयास पात्र, जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही परमेश्वरा तुझ्या जवळ येतो देव बाप्पा. खरोखर परमेश्वरा, तू आम्हाला या समाजामध्ये प्रार्थना योद्धे म्हणून निवडलंस. खरोखर देव बाप्पा, ह्या समाजासाठी देव बाप्पा, लोकांसाठी परमेश्वरा, सर्व माणसांसाठी देव बाप्पा, विनंत्या करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, रदबदल्या करण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला वेगळं केलंस. खरोखर परमेश्वरा, म्हणून या गोष्टीबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो देव बाप्पा. आम्ही सर्व लोकांच्या तारणासाठी कळकळीने आणि अंतकरणाने प्रार्थना करावी. संजीवनासाठी आम्ही प्रार्थना करावी. खरोखर परमेश्वरा, आम्ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थना करावी. आणि देवबाप्पा, ज्या लोकांच्या कानापर्यंत अजूनही वचन गेलेलं नाही, ज्यांना तारणाची गोष्ट माहीत नाही, अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करावी. त्यांच्यासाठी देवबाप्पा आम्ही तुझ्याजवळ मध्यस्थी करावी. यासाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस देवबाप्पा. तू आम्हाला निवडलेला आहेस, म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवादच देते परमेश्वरा. देवबाप्पा, आमची प्रत्येक प्रार्थना देवबाप्पा तुझ्या